आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर आणि अलकेश पाटील यांचा. यस, धन्यवाद कौस्तुभ. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून येतोय. चालू असणारा सामना जीवदानी माऊली फुलपाडा विरोधामध्ये टीम साईचरण 2 सलामीवर बॅटर. पहिला चेंडू सिंगल धाव धावसंख्येने भर. धावेंचा श्रेणीश केला जातो. राहुल मोरे या खेळाडूमध्ये क्षमता आहे. हेमंत घडीगावकर ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन नेहमीच या खेळाडूंना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं टीम साईचरण संघाचा एक पाठीचा कणा म्हणून ह्या 2 खेळाडूंकडे पाहिलं जातं. डिफेन्सिव्ह मोडमध्ये संथ गतीने सुरुवात. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफलकावर. ऋतिक पागी गोलंदाजी मार्कवर चांगला टप्पा. सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ 3 धावा. संथ गतीने सुरुवात केली जाते. तर दुसरीकडे जीवदानी माऊली संघ कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा खेळ दाखवला होता, जयेश बनसोडे असेल, ऋतिक पागी असेल, सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर प्रभावित केला होता. एक अष्टपैलू असे खेळाडू. परंतु यावेळेला ज्या प्रकारचा गोलंदाज डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा होता आणि ज्या वेळेला चेंडू खेळपट्टीवर हाताळतो आणि थोडासा कुठेतरी वळण घेतला जातोय सामोरा जाणारा फलंदाज हेमंत घडीगावकर. आतापर्यंतचे 4 मध्ये 3 धावा धावफलकावर. एकीकडे पंत गंभीर पाटील तर दुसरीकडे अजित निकम सर. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 1 to go. शेवटचा चेंडू. आणि मला वाटतं निकम सरांना माईकची देखील गरज नसते. ज्या प्रकारचा आवाज आहे, ज्या प्रकारच्या आवाजामध्ये स्पष्टता आहे, क्या बात आहे. 1 to go. ह्या आवाजानं देखील म्हणजे प्रत्येक खेळाडू प्रेक्षक वर्ग देखील ह्या आवाजासाठी अक्षरशः आतुर असतो. शेवटचा चेंडू येतोय कधी. अजित निकम सर 1 to go चा कॉल देत आहेत कधी. ह्यासाठी प्रेक्षक राजा वर्ग देखील तितकाच आतुर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतो समाप्त. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर. सूरज चव्हाण कालच्या दिवसामध्ये एक विकेट टेकर म्हणून जो गोलंदाज कामगिरी केली होती, तो गोलंदाज पुन्हा एकदा वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे एक सदस्य देखील आपण पाहतोय. एक चांगली कामगिरी आणि अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक सेवा केली जाते. परंतु निलेश यावेळेला चुकी करतोय. थोडासा फंबल आणि त्याचं रूपांतर 4 धाव्यांमध्ये. थँक्यू. मृदुल चौकार कोणाच्या हाताने सुटला. कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचं एफर्ट लावलं होतं, अक्षरशः प्रभावित करून सोडलं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि तिकडून चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आतापर्यंत आलं गेलं. 9 धावा धावफलकावरती 1.1 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न सिंगलसाठी. ज्या कोणाच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे. कृपया ज्या कोणाच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत त्यांनी मंडळाशी संपर्क साधायचा आहे. मॅचच्या दिशेनं बोलतो कौस्तुभ. ज्या ठिकाणी धावा संख्या धावफलकावर आतापर्यंत 11 धावा. ज्यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू मिळाला राहुल मोरे, पहिल्या चेंडूवर सूरज चव्हाण सारखा गोलंदाज एक मोठा प्रहार सक्सेस. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. परंतु यावेळेला निखिल आहे. अगोदर निलेश होता, यावेळेला निखिल आहे. निखिल खऱ्या अर्थानं जाणतोय आणि जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा प्रेक्षक राजा इतका असतो ना अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. नेहमीच आपण पाहिलंय एक चाहता वर्ग ज्यांना प्रोत्साहित नेहमीच करत असतो. यावेळेला एक संधी असेल, संधीचं सोनं केलं जाईल का. थोडासा फंबल. कॉम्बिनेशन फील्ड आकाश होता, मयूर होता, परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना 2 खेळाडू असे आहेत ना, एक राहुल मोरे, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय असा खेळाडू, तर दुसरीकडे एक हार्ड हिटर, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा नेहमीच हेमंत घडीगावकर. मॅगी या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं, तो खेळाडू आपण पाहतोय. 1 to go.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा धावफलकावर 11 धावा. यावेळेला काय घडतंय, चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी हेमंत घडिगावकरच्या रूपानं पूर्णविराम लागतो. हेमंत घडिगावकरला पहिल्या 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर. येतोय डीजे मॅनच्या दिशेने. छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. प्रेक्षक राजाला विनंती असेल, आपण जो पूल आहे लाईटचा त्यापासून थोडासा लांब राहायचं आहे. आम्ही तुमचा उत्साह समजू शकतोय, तुमचा जोश समजू शकतोय, परंतु थोडंसं क्रिकेट चाहत्यांना विनंती असेल आपण थोडंसं लांब राहायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची विनंती घ्या. चला प्रेक्षक, डगआउट मधील टीम साईचरण संघ, आपल्याला देखील विनंती असेल त्या लाईन पासून थोडंसं चेअर घेऊन लांब जायचंय. विनंती असेल वरून खुर्ची घेऊन लांब जायचंय. जयेश बनसोडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, आणि ही खऱ्या अर्थानं कौस्तुभ मैत्रीपूर्ण लढत असेल. एकीकडे राहुल मोरे, दुसरीकडे जयेश बनसोडे, एक चांगले दोघं मित्र देखील आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. आणि यावेळेला विजयी कोणाचा होतोय? आतापर्यंत टीम साईचरण संघ एक मजबूत परिस्थितीमध्ये होता. संघ आतापर्यंत ज्या प्रकारची बांधणी केली होती, आपण पाहायला गेलं तर हेमंत घडिगावकर, राहुल मोरे असेल, आतापर्यंत चांगला खेळ केला होता, परंतु ज्या प्रकारचं कमबॅक राहिलंय, शेवटच्या चेंडूवर सूरज चव्हाण, हेमंत घडिगावकर बाद, दुसरीकडे जयेश बनसोडे, एक चांगला विस्फोट कालच्या दिवसामध्ये पराभूत केलं होतं साईचरण संघानं. परंतु आज डुवाडाईच्या मुकाबल्यामध्ये खेळतात दोन्ही संघ. आज जर का पराभूत झाला तर मात्र MPL खेळण्यासाठी संपूर्णतः एक वर्षभर वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवसांची लॉंग कोणत्या संघाला वेटिंग करावी लागेल ह्यावरती येणारी काळ दर्शवेल. मॅचच्या दिशेनं वळतोय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 12, 2.2 चेंडूंचा खेळ धावफलकावर. नवीन बॅटर राम मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. पहा, पहिल्या 10 चेंडूमध्ये 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. तितकंच प्रेशर नव्हतं, परंतु जयेश बनसोडेच्या षटकाने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट आणलंय. आणि इतकं शिफ्ट आणलंय ना की अडचणीमध्ये थोडासा संघ आतापर्यंत आहे टीम साईचरण. हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. काय जबरदस्त क्षेत्र, काय जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी आहे. 4 चेंडूमध्ये 2 धावा, 1 गडी बाद. या प्रकारचं षटक आतापर्यंत हाताळलंय जयेश बनसोडेने. 14 धावा धावफलकावर, 2.4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय पुन्हा एकदा सिंगलसाठी. कौस्तुभ, परंतु दुसरीकडे पंकज आहे. पंकज ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा बऱ्याच वेळा खेळ केलाय. 1 to go. शेवटचा चेंडू देखील निर्धाव. ज्या प्रकारचा षटक हाताळलाय, अगदी तिखट मारा, अगदी कंजूस मारा आतापर्यंत केलाय जयेश बनसोडे. नेहमीच या खेळाडूंना प्रभावित केलंय. टीम जीवदानी माऊलीचा संघ असेल, BPL सारख्या स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूनं बऱ्याच वेळेला प्रभावित करून सोडलंय. मला वाटतं APL सारखी स्पर्धा, आगाशी प्रीमियर लीग, की ह्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता. आणि तीच पुन्हा एकदा छाप सोडण्याचा प्रयत्न MPLच्या माध्यमातून देखील होतोय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावर. इकडून येणाऱ्या धावा तितक्या महत्वाच्या असणार आहेत आणि तितकंच टार्गेट सेट करणार आहे. परंतु ते काम पंकज आणि रामला करावं लागणार आहे. इकडून येणारे 6 चेंडू कशा प्रकारचे असणार आहेत, परंतु ज्या प्रकारचा दबदबा आता पहिल्या 3 षटकामध्ये जो बनवलाय तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर मयूर. स्ट्राईक एंडला राम. 15 धावा धावफलकावर. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन टायमिंग नव्हतं, चेंडू गेलाय पाठीमागे सिंगलसाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी पंकज. खऱ्या अर्थानं आता एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल, नाहीतर मात्र 365 दिवसांची खऱ्या अर्थानं लॉंग वेटिंग असेल. मयूर गोलंदाजी मार्कवर आहे. एकीकडे यंग टॅलेंट, दुसरीकडे अनुभव आहे. पंकज सारख्या खेळाडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. आकाश चव्हाण
मग प्रेक्षक राजा वर्ग देखील आपण पाहतोय ज्या वेळेला जीवदानी माऊलीचा संघ खेळतो आणि त्यावेळेला टाळ्या शिट्ट्या भरपूर प्रमाणात वाजत असताना पाहायला मिळतात. फुलपाडा नगरीमधील हा चाहता वर्ग जीवदानी माऊली संघ आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. हा पंकजचे प्रयत्न चांगले आहेत, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. आतापर्यंत 16 धावा फक्त धावपलकावरती आहेत, जिकडे शेवटच्या 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. मोठा फटका ऑन साईडला, चेंडू अडवला का तर येस, चेंडू अडवलाय सिंगल साठी. राम आहे दुसरीकडे, राम ह्यांना देखील आता खेळावा लागेल. कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी, एखादा चौकार येईल तर मॅच मध्ये वेगळी रंगत येईल. परंतु आतापर्यंत धावफलकावर धावा 17 धावा. लेग ब्रेकचा मारा केला जातो. यावेळेला काय चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पंच यावेळेला डिसिजन देत आहेत अजित निकम सर. क्या बात आहे. प्रत्येक वेळेला आपण पाहतोय एक वेगवेगळ्या आगळ्या वेगळ्या डिसिजन येण्याचा प्रयत्न राहिलाय. एक एंटरटेनमेंट केलं जातं प्रेक्षक वर्गाला देखील अजित निकम सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि संपूर्णतः महाराष्ट्रभर आपण पाहतोय एक अंडरम क्रिकेटला ग्लॅमर आणण्याचं काम अजित निकम सरांनी केलंय. आदरणीय सन्माननीय दयानंददादा पाटील, विनोददादा पाटील आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 502 दिवस आपण पाहतोय या मान्यवरांना गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. डीजे नावाची छाप आहे तो एक्का हुकमाचा. डीजे थांबवतोय. पुढील सामना एसराज वॉरियर्स विरोधामध्ये टीम जेसीसी. आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेनं चला. दोन्ही संघांना विनंती असेल यायचे त्वरित. आपण आजच्या दिवसातील 5वा सामना 4था सामना आपल्या भेटीला येतोय. टीम एसराज वॉरियर्स विरोधामध्ये टीम जेसीसी. चला घाई करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय ह्याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. दिलीप शर्मा, सोनूभाई. सामन्याला सुरुवात. येणारे 24 चेंडू, येणारे 24 चेंडू मध्ये 19 धाव्यांचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळते. एक छोटंसं आव्हान, माफक आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा पाहतोय ना येणारी काळ वेळ कोणत्या क्षणी आणि कोणत्या संघाला कधी मात देईल हे सांगता येत नाही. आणि त्या कारणास्तव क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ, ना भूतो ना भविष्य, म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जात आहे तो खेळ आपण पाहतोय. 24 चेंडू 19 धाव्यांचं एक माफक आव्हान 2. यस जयू. चला पंच सामना चालू करून घ्यायचा, वेळ होतोय. एक भव्य दिव्य असं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेळे लावलं ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपण अक्षरशः आपण पाहतोय जो चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा, आणि ह्या मनवेलपाडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय का भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन, क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम MPLच्या माध्यमातून. आणि हा मनवेलपाडा नगरी अगदी आज येणारे 3 दिवस आपण पाहायला गेलो ना पाठचे, आणि आजचा अंतिम दिवस तर अगदी क्रिकेटमय होऊन गेले मनवेलपाडा नगरी. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. पॅडल स्वीप, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफलकावर. अलकेश सर. मृदुल, खरंच तर 3 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात लो स्कोर हा आहे या आजच्या सामन्यातला. आणि पंच निकम सर हात बाहेर काढतात आणि नोचा इशारा करतात. ते वेगळ्या आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये नो बॉलचा अतिरिक्त 1 धाव. नक्कीच जे ह्या वेळेला व्हायला नव्हता हवा ते देखील घडतंय. अर्थातच काय थोडंसं कुठेतरी लक फॅक्टर देखील
JMCC जीवदानी माऊली संघाच्या बाजूनं थोडंसं कुठेतरी जात असताना येणारे पहिले 3 चेंडूंचा खेळ. धावसंख्या धावफलकावर 5 धावा, 24 चेंडू, 19 धावांचं आव्हान धावफलकावर. कोणत्याही प्रकारची आतापर्यंत जोखीम घेतली जात नाही. 2 सलामीवर बॅटर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पंकज सारखा गोलंदाज, ज्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. कारण साई चरण हा संघ पाहायला गेला ना आपण सर, तर पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी सायबा स्पर्धा आणि त्या सायबा स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता, परंतु आज थोडासा कुठेतरी कमी पडतोय. खरं तर पंकज हा महागडा ठरतोय. आता 9 नंतर आता पुन्हा वाईट टाकलेला आहे आणि धावेमध्ये पुन्हा एकदा वाईट. चला टॉससाठी यायचे विनंती करतोय एसराज वॉरियर संघ. JCC स्वप्नील सर आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. अहमद राजा मनसुरी चला आले आहेत का? येस, थँक्यू. यापुढील होणारा सामना एसराज वॉरियर्स विरोधामध्ये आपण पाहतोय टीम JCC. हॅलो. खरं तर ग्रहण लागल्यासारखा हा सामना सुरू आहे. नो बॉल टाकला आणि मला वाटते धावसंख्येत भर. 2 मिनिटं थांबवतोय अल्केश सर. आदरणीय सन्माननीय दयानंद दादा पाटील यांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभहस्ते या ठिकाणी कॉईन स्विंग केला जाईल. आजच्या दिवसातील टॉप 12 मधील 5वा सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे एसराज वॉरियर्स विरोधामध्ये आपण पाहतोय टीम JCC. प्रेक्षक राजांना विनंती असेल आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे. कैलास 01 नंबर जर्सी. सन्माननीय मनवेलपाडा गावातील एक वरिष्ठ व्यक्ती दयानंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉईन स्विंग केला जातो. एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे तर दुसरीकडे MPL असा कॉल देण्यात येईल. समीर भाई या ठिकाणी कॉल देत आहेत. MPL असा आवाज येतो आणि प्रथमतः गुरुदत्त क्रिकेट क्लब येत आहे. अर्थातच टॉस जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं वा टॉस जिंकलाय टीम JCC संघानं. स्वप्नील सर काय डिसिजन असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. समोरचा संघ आहे कालच्या दिवसामध्ये ज्या संघानं प्रभावित केलं होतं तो संघ आहे. कशा प्रकारची रणनीती असेल आता? खूप चांगला गेम केला आणि बघितला आम्ही ऑनलाईन काल. रणनीती वगैरे काहीच नाही आहे. जो आमचा गेम आहे तो आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. सामना चालू आहे त्या कारणास्तव जास्त वेळ घेत नाही. गो टू कौस्तुभ सर. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आणि बघूया अटॅकिंग फिल्डिंगमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हेमंत. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 18-9-21 वेगवान चेंडू होता, परंतु यष्ट्यांच्या बराच बाहेर आहे असं अजित निकम सर सांगतायत आणि त्यामुळे नो चेंडू घोषित केलाय. आदरणीय सन्माननीय भूपेंद्र दादा पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. ह्या स्पर्धेच्या वतीनं MPLच्या वतीनं गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5वा आपलं सहर्ष स्वागत ग्रामस्थांच्या वतीनं. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. मॅचची दिशा यावेळेला काय दर्शवत आहे? सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर थोडंसं कुठेतरी आतापर्यंत कौस्तुभ सर एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळतं. हा त्याचं कारण सुद्धा त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती आणि फक्त 18 धावांवर थांबवलं होतं. 19 धावांचा पाठलाग आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजन सावंत दाखल झालाय. वेगवान पुन्हा एकदा चेंडू फेकी. ओहो, पहिल्या अटेम्प्टला चेंडू हातामध्ये आला असता तर चित्र काय वेगळं असतं. आणि त्या प्रकारची क्षमता देखील आहे. त्या प्रकारची क्षमता हेमंत गडीगावकर ह्या गोलंदाजामध्ये आहे. सामना कधीच सोडत नाही तो गोलंदाज. आपण पाहायला गेलं तर एक अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये नेहमीच ज्या गोलंदाजाचा नेहमीच एक बोलबाला राहिलाय असा हेमंत गडीगावकर गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरीकडे ऋतिक पागी आहे. काय घडेल? अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीनं आतापर्यंत साजेसा खेळ करत असताना 2 खेळाडू आपण पाहतोय. एका कर्णधार आहे, दुसरीकडे सिंगल धाव घेण्यामध्ये जो माहीर म्हणून नेहमीच पाहिलाय असा विजय सावंत आहे. परंतु ज्या प्रकारचा वेग आहे गोलंदाजी मारते
टिचून मारा केला जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावसंख्या धावफलकावर 14. अजून देखील येणारे 5 धावांची गरज धावफलकावर. रिवर्स पाटील काय फलंदाजी करतोय. सहज आणि सोपेरित्या धावफलकामध्ये धावा ऍड होताना आतापर्यंत पाहायला मिळतात. तर दुसरीकडे थोडीशी कुठेतरी डोकंदुखी असेल. शेवटचा चेंडू. सिंगल धाव घेण्यामध्ये नेहमीच मगाशी देखील उल्लेख केला होता कौस्तुभ विजय सावंत या खेळाडूकडे का पाहिलं जातं. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि त्याप्रमाणेच सिंगल धाव घ्यायची कशी ते विजय सावंत ह्या खेळाडूकडून शिकायचं. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येणारे 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अर्थातच काय केलं जाईल, काही नवीन विक्रम होईल का, नवीन इतिहास रचला जाईल का, परंतु कागदी पत्रे आतापर्यंत जीवदानी माऊली संघ कुठेतरी थोडासा स्ट्रॉंग आहे. हा नक्कीच. आता 12-3 या मॅचमध्ये राहिले गेले. दबाव नाही आहे. अटॅकिंग फिल्डिंग ज्या प्रकारे लावली गेले त्या अटॅकिंग फिल्डिंगमध्ये दिसून येते की जीवदानी माऊलीने इतका सामना आतापर्यंत सहजासहजी घेतला. मोमेंटम पूर्णपणे जीवदानी माऊलीच्या बाजूने आहे. ऑन साईडला ओहो एखादाने ये क्या हुआ भाई. अखेरकार फेकी झाली होती. फेकू चेंडू हातामध्ये आला नाही. ओव्हर रूपाने मॅच फिनिश. सामना जिंकलाय जीवदानी माऊली फुलपाडा संघाने. आणि अजून एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होतोय. संघाचं नाव आहे जीवदानी माऊली फुलपाडा. नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकुमाचा.